हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असलं पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज व्हिडिओ आहे शुक्रवारचा. तर शुक्रवारी आज असा बघा ड्रेस वगैरे घातलेला आहे आणि तुम्हाला फेस दिसत असेल. थोडासा मी साधा सिंपल असा मेकअप केलेला आहे. डेली रुटीनमधलाच एक भाग समजा, किंवा आपल्याला कुठं अर्जंटमध्ये किंवा इमर्जन्सीमध्ये कुठं जायचं असेल, मेकअपचं काही अवेलेबल नसेल, आपण पटकन असा मेकअप करता येईल. साधा सिंपल आणि ग्लोईंग असा मेकअपच आजकाल प्रत्येक गृहिणीला किंवा प्रत्येक लेडीजला आवडतो. तर मला हे असा साधा सिंपल एका ह्याच्यामध्येच आवडतो. म्हणजे जास्त काही यूज करायचं नाही. ते बघू शकता मी मेकअप केलेला आहे आणि ह्याचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. तर एक मिनटं. तर हे बघू शकता, हे मॉइश्चरायझर घेतलेलं आहे फॉक्सटेलचं. तर ह्याचा तुम्ही ग्लो दिसत असेल तुम्हाला. गरम वगैरे अजिबात झालेलं नाही. फॅन आता बंद केला आहे. ग्लो दिसत असेल. हे बघू शकता की छान असा सेलिब्रिटीसारखा ग्लो, तसं म्हटलं तरी चालेल. सेलिब्रिटीसारखाच ग्लो आहे. आता सध्या मी गॅसजवळ होते म्हणजेच किचनमध्ये होते, त्याच्यामुळे थोडंसं गरम झाल्यासारखं वाटतं ना. ताई फॅन बंद केल्यामुळे तुम्हाला थोडंसं ग्लो जर डल दिसत असेल तर, पण ग्लो खूप छान असा आलेला आहे. सेलिब्रिटीसारखाच ग्लो आलेला आहे. तुम्ही हे मॉइश्चरायझर वापरू शकता. खूप छान आहे. आणि ह्याचा मी व्हिडिओ शॉर्टमध्ये बनवलेला आहे. तो अजून अपलोड केलेला नाही तो, कारण त्याच्यामध्ये काम बाकी आहे. फक्त व्हिडिओ शूट केलेला आहे. त्यासाठी मी हा लुक तयार केला होता आणि छान असा व्हिडिओ झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्वपणे तुम्हाला या क्रीम म्हणजे या मॉइश्चरायझरची माहिती मी सांगितलेली आहे. आणि मी ऑनलाईन मागवलेलं आहे. खूप छान आहे. नक्की तुम्ही बाय करा. आणि याची काही मला मी म्हणजे ना काही असं हे नाही आहे, म्हणजे की म्हणजे बोलतात ना काय ॲड वगैरे असं काही नाही, प्रमोशनसाठी वगैरे काही नाही. तर मी आणलेलं आहे. त्याच्या अगोदर पण दिदीने याचं ना याची हे काय आहे मॉइश्चरायझर आहे. फॉक्सटेलचं सुपर ग्लो मॉइश्चरायझर आहे. याच्या अगोदर दिदीने फॉक्सटेलचंच हे घेतलं मॉइश्चरायझर. दिदीने काय सनस्क्रीन घेतलेली आहे. तर ती खूप छान होती सनस्क्रीन. तर मी तिला बोलले मला एक मागवतो, त्यामुळे तिने मला एक मागवलेलं आहे. हे आजच आलेलं आहे. मंत्रा ना रे मंत्र मागवलं ना, सॉरी मिंत्रावरून मागवलेलं आहे. हे खूप छान आहे. याची किंमत वगैरे तुम्हाला जर पाहिजे असं माहिती असेल याचं पूर्णपणे, तर मला विचारा तुम्ही. मी नक्की सांगा याची काय. आणि परत एकदा सांगते, याचं मला मी प्रमोशन वगैरे काही करत नाही. मला अशी क्रीम वगैरे आवडतात. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल तर मी अशी मला आवडतात शॉर्ट व्हिडिओमध्ये करायला. तर मी ते बनवते. तर हा मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता. मी अजिबात कुठली क्रीम किंवा काही लावलेलं नाही आहे. फक्त मॉइश्चरायझर लावलेलं आहे. खूप छान असा लुक आलेला आहे. आणि तुम्ही शाईन तुम्हाला दिसत असेल. नक्की तुम्हाला हे आवडेल. तर नक्की मला कमेंट करून सांगा. विचारा तुम्हाला याची माहिती. आणि याचा शॉर्ट व्हिडिओ भेटेनच, त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली जाईल. चला आता किचनमध्ये आपला ब्लॉग शूट करूया. आणि आज परत एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. ताई दिदी गेली होती परवा, आता येत आहे. तुम्ही अजून खुश आहे, कारण की तिच्या हॉस्टेलमध्ये मुली आलेल्या नाही आहे. तिचे रूममेट्स कोणीच आलेलं नाही. एकच आलेली आहे. इथल्या वेळेतच पोहोचल. एक दोन तासामध्ये पोहोचल. तर मला आवरायचं पण आहे. आणि मला एक व्हिडिओ शूट करत होता, त्यातच मला खूप टाईम गेला. मला असं वाटतं ना व्हिडिओ शूट करता करता अर्धा एक तास गेला मला, कारण की लगेच आपण बसलो लगेच व्हिडिओ शूट होत नाही. त्यासाठी पण प्रयत्न करावे लागतात. असा चांगला येतो का तसा असो. तर आता भांडे वगैरे पटकन व्हिडिओ शूट झालं. भांडे वगैरे मी घासले, भात घातला आहे. आणि आता मला थोडंसं बोलूया ताईंसोबत. मग किचनमध्ये नेऊया. तुम्हाला माझा मेकअप दाखवायचा होता, मेकअप लुक. चला आता जाऊया किचनमध्ये. ब्लॉगिंग स्टार्ट करूया. ब्लॉगिंग एवढी काय मोठी करत नाही, छोटाच व्हिडिओ बनवते. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी आणि असे टिप्स काही माहिती बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि बाय बाय. बाय बाय म्हणजे किचनमध्ये जाऊया. बाय बाय, सॉरी बाय बाय नाही, किचनमध्ये. चला फॅन लावून दिला आर्याला आणि तो अभ्यास करत आहे. आणि इथं पसारा तुम्हाला दिसतच असेल किचनमध्ये. हे बघा भात घातलाय आणि इथं आता पीठ मळायला काढले आणि भांडे वगैरे घासले. आणि आता चला जाते.
तर मी इथे आलेले आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये आल्यावरती भरपूर असा उशीर झाला होता व्हिडिओ शूट करणं, परत ते बघणं वगैरे व्यवस्थित झालं की नाही ते सर्व भरपूर अशाच कामं होते. आणि भेंडीची भाजी होती, तर भेंडीची भाजी कापायला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ताईंना किती उशीर लागतो. तर भेंडीची भाजी धुवायची वगैरे आहे आणि भेंडीची भाजी आणि वाटाणा बटाट्याचं कालवण, भात, चपाती असा आजचा मेनू होता. साधा सिंपलच मस्त असा मेनू झाला होता. आणि माझी गडबड खूप चालली होती कारण खूप उशीर पण झाला होता. त्यात व्हिडिओ शूटचं काम होतं, त्यात दुपारचे भांडे वगैरे सर्व घासायचे होते. तर पहिलं व्हिडिओ शूटचं काम करून घेतलं म्हणजे म्हणले भांडे वगैरे घासून लगेच स्वयंपाकाला लागायला. तर स्वयंपाकालाच लागणार होते अगोदर, पण भांडे भरपूर असे होते. मग एक भांडे मला घासून घ्यावं लागले असते. त्यापेक्षा म्हणले भांडे घासून घ्यावं म्हणजे आपल्याला निवांतपणे स्वयंपाक करता येईल. तर स्वयंपाक केला आणि दिदी पण आली. 10-10:30 वाजेपर्यंत दिदी आली. त्याच्या अगोदर स्वयंपाक झाला होता. स्वयंपाक झाला 9:30ला माझा. 9:30 पावणे झाला स्वयंपाक झाला आणि दिदी आली 10:30 वाजता. आणि खूप छान वाटलं, असं वाटलं बरं झालं आली, कारण की तिकडं पण एकटं राहून फायदा नाही ना. कारण मुली नव्हत्या आल्या, तिच्या रूममेट्स होत्या त्या नव्हत्या आल्या. भरपूर अशा मुली आल्याच नव्हत्या, येणार होत्या पण त्या आल्याच नाही. त्या म्हणल्या की परीक्षेला टाईम आहे, मग घरीच अभ्यास करतो आम्ही. मग म्हणले ठीक आहे मम्मी, मी पण घरी येऊनच अभ्यास करते. म्हणजे ठीक आहे, मग ये तिथं राहून काय फायदा एकटं ना. त्यापेक्षा मग आली आणि खूप छान वाटलं आज परत एकदा. असं वाटलं खूप दिवसांनी आली, एकच दिवस झाला होता जाऊन, पण असं वाटलं खूप दिवसांनी आली असं. आणि तुम्ही व्हिडिओ टाईमनं सुरुवातीला बघितलाच असं छान असा मेकअप केला आणि तुम्हाला ते टी व्हीच्या इथे दिसत असेल हे फॉक्सटेलचं मी जे प्रोडक्ट मागवलं आहे तर ते खूप छान आहे. मला खूप छान वाटलं आणि खूप मस्त वाटलं आणि लावलं ते ग्लोही खूप छान आला होता. इन्स्टंट ग्लो आहे. आपल्याला ग्लोईंग स्किन पाहिजेच असते, भरपूर जणांना असं ग्लोईंग स्किन पाहिजे असते. ड्राय वगैरे स्किनपेक्षा अशी ना थोडीशी ऑइली स्किन छान वाटते. म्हणजे असं पूर्ण आपण मेकअप वगैरे करतो ना तसाच लुक येतो आहे आपल्याला, खूप अशी शाईन आणि मस्त खूप छान वाटतं. मला तर असाच लुक आवडतो, ड्राय लुकपेक्षा ना. कॉम्पॅक्ट वगैरे आपण लावतो त्या लुकपेक्षा ना मला असा थोडासा ऑइली फेस किंवा शायनी फेस खूप छान वाटतो. आणि ह्याचं खास म्हणजे ना आपण जे सिरम वापरतो, व्हिटॅमिन सीचं जे सिरम वापरतो त्याच्यामध्येच आहे, म्हणजे त्या स्ट्रक्चरमध्ये आहे. सिरम ह्याच्यामध्येच आहे. तर आपण हे वापरू शकतो, अजिबात म्हणजे काय आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. आणि खूप छान असं आपले जे पिगमेंटेशन असतात किंवा आपले जे ओपन पोज असतात किंवा जे आपल्याला म्हणजे आपली स्किन जी ड्राय झालेली असते तीसुद्धा विटॅमिन सीच्या ह्यानी ना, ह्याच्यामध्ये विटॅमिन सीच असतं, त्याने आपली ते स्किनसुद्धा पूर्णपणे ना जे प्रॉब्लेम झाला असतो तोसुद्धा नाहीसा होतो, बऱ्यापैकी नाहीसा होतो. आणि छान अशी हे ॲब्झॉर्ब होते आपल्या स्किनमध्ये. आपल्याला थोडासा मसाज करायचा असतो, जास्त नाही पण थोडासा, जसं आपण क्रीम वगैरे नॉर्मली क्रीम वगैरे लावतो की मेकअपचं कोणताही करतो तसं आपल्याला मसाज करायचा असतो. पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला खूप छान असा फरक जाणवतो की आपल्याला पण वाटतं नाही छान आहे. पहिल्याच ह्याच्यामध्ये काही सेकंदामध्ये खूप छान असा मला फरक जाणवला. तर म्हणजे असं वाटत नाही की आपण ऑनलाईन काहीतरी मागवलं, आपल्या स्वतःच्या मनाने ऑनलाईन मागवलं तर आपल्याला याचं रिझल्ट नाही दिसलं तर आपण उगाच मागवलं किंवा पैसे वेस्ट गेले असं काही मला वाटलं नाही. आणि तुम्ही हे मागवता तर तुम्हालाही तसं काहीच वाटणार नाही. पहिल्याच ह्याच्यामध्ये पहिल्याच यूजमध्ये तुम्ही खुश होऊन जातात. जसे मी खुश झाले, खूपच खुश झाले, कारण की मला असाच इन्स्टंट ग्लो पाहिजे होता. प्रत्येक वेळेस आहे ना मी असाच इन्स्टंट ग्लो शोधत असते की मला असं काहीतरी भेटलं पाहिजे. त्यांनी म्हणजे तो मेकअप किटही असं होईल आणि मस्त असं आपल्या चेहऱ्याला म्हणजे असं ग्लोईंग वाटेल आणि काय प्रॉब्लेमही होणार नाही. तर इथं बघू शकता आर्यचा अभ्यास चालू आहे, एकीकडे त्याचा अभ्यास, एकीकडे माझा स्वयंपाक, ब्लॉगिंग आणि आम्ही सगळे दीदीची वाट पाहत आहोत. तर दीदीला यायला ना टाईम होता, तर मी पटापट भाजी वगैरे करून घेत होते, कारण की मला असं वाटलं की माझा स्वयंपाक करायच्या अगोदरच येते का काय, पण मला असं वाटत होतं स्वयंपाक होऊ दे देवा, स्वयंपाक होऊ दे, कारण की ना आल्याला तिला जेवायला द्यायला बरं वाटतं ना, आल्याला ती बसणार आणि आपण स्वयंपाक करणार, म्हणून आहे ना मी म्हणले पहिला स्वयंपाक होऊ दे, ती येऊ पण स्वयंपाक होऊ दे. पण खरंच तसंच झालं, दीदी येऊ पण पटापट मी स्वयंपाक करून घेतला. खूप घाई केली उशीर झाल्यावर पण 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत स्वयंपाक पण झाला. पण दीदीलाच यायला उशीर झाला, कारण की
एस टी सोडल्याच्या नंतर ट्रेन तिला स्लो भेटली, त्याच्यामुळे ती स्लो ट्रेनने आली. मग म्हणून उशीर झाला तर 10 वाजेपर्यंत बरोबर घरी आली असते ती. असं होतं. इथं भेळ दिसत असताना मामांनी भेळ आणलेली होती आणि आज दिदी आली होती. दिदीने सुद्धा भेळ घेऊन आली. तर इथं मी बाटल्या सर्व खाली होत्या, थोड्याशा बाटल्या भरून घेतल्या, कारण की ना फ्रीजमध्ये पाणी सर्व बाटल्या खाली होत्या. मग जेवता वेळेस